राम राम मित्रांनो, तो स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सध्याच आपण चाललो केदारनाथला. टेंट केला होता कारण की इथं हॉटेल भेटत नाही, म्हणून आपण टेंट केला होता. तर कालचा ब्लॉग थोडा राहिला होता आपला, तर आपल्या फोनाची चार्जिंग होती कमी, म्हणून तर आपण काही जास्त शूट नाही करू शकलो. आता वाजले 7:30 वाजले असतील. आता आम्ही पोचून समजा 12 वाजलो. तर मित्रांनो इथं ऊन आहे, हे बघू शकता. इकडून पुन्हा सावली. मित्रांनो इथं 5-5 मिनिटापर्यंत हेलिकॉप्टर जाऊन राहिले. हे बघा मित्रांनो, मित्रांनो असे हेलिकॉप्टर 5-5 मिनिटापर्यंत नाही येऊ राहिले. तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकता, हे बर्फ पडत इकडं, म्हणजे आपल्याला इकडं जायचं आहे. मित्रांनो आपण 14 किलोमीटर यूज करत काहीच नाही वाटत. आणि हे 14 मीटरच्या नंतरचा हा जो प्रवास आहे, हे बघू शकता तुम्ही. उंच किती आहे, टेकडी बी किती आहे, ते इथून डायरेक्ट बेहाल होऊन जातो. नमक पार्वती पते हर हर महादेव. चलो महादेव का नाम लो, चलो. अंकल जी पानी पिला दीजिए, मेरा गला सूख रहा है. तुला काय म्हणणे आता? अय इकडून चाल. तर इथला चांगला रस्ता सोडून द्यायला आणि तेव्हा ते कुठून चाललं. हो शॉर्टकट पडला नाही, इथला बेकार लागून त्याला काय तर आम्ही. आता इथून आहे 7 किलोमीटर. तर आम्हाला लागलं जम, म्हणून आयुष्य बसलो. आणि आपल्या जे घरचे तिकडे आजी बाबा मामा मम्मी बाबा हे सगळे तिकडे मागे, म्हणून आम्ही आलो खूप जोड्यानं. तर सध्याचं असं लोकेशन पाहू शकता, म्हणजे इथून 7 किलोमीटर अजून. आणि हे घोड्यावाले हे जे आहे की नाही, म्हणजे वरती फोडणारे ते सगळे नेपाली. तर मित्रांनो इथून तर डायरेक्ट बर्फ दिसून राहिला. हे बघा, हे बघू शकता, हे पांढरं. तर बस इकडं बर्फ आहे. आपलं आयुष्य इथं बसले आणि सगळे बसतो. आता ते येऊ तर वाट पाहतो इथं. ते आल्याच्या नंतर पुन्हा बसतो. अजून ते इथं खूप महाग आहे. आणि आलो आता जोऱ्यानं पुढं. मित्रांनो हे खाली म्हणून गिरती बदगा परता वाचलो. मित्रांनो हे खाली आहे, म्हणून आम्ही टाकलो दोघं आता वरती. आधी पण वरती जायले म्हणत असं ती घोड्यावर बसून. आता आम्ही चाललो इथले. शॉर्टकट नको जाऊ, वरती चालतो काही नाही. सरळ जायचं कशाला आपण घ्यायची. मित्रांनो खाली बरोबर 5 मिनिटाभरात हेलिकॉप्टर जाऊ राहिली. सांगा मग मित्रांनो, रस्ता बी बघू शकता. पार्कोर करते हुए जाना पड़ता. तर मित्रांनो इथं थोडंसं बर्फ लागला आपल्याला. तसं वरती अजून मोठे बर्फ आहे. नाही माती रे चवंदी. सटकलो तर भाई. आता हे जर सटकू लागला भाई इथून डायरेक्ट. अरे इथं सगळी माती रे.
हे बघू शकता मित्रांनो तुम्ही सटकत होता ते डबल. तर मित्रांनो केदारनाथला पण असं बर्फ राहणार आहे तर काहीच विषय नाही. तर मित्रांनो इथं इतका मोठा बर्फ आहे तर वरती किती मोठा असेल तुम्ही विचार करा. तर वरती गेल्यावर बी पाहू आपण किती मोठा बर्फ आहे किती मोठा नाही. इथून तर डायरेक्ट पायसात पुरायले हे बघू शकता तुम्ही. डायरेक्ट पायसात पुरायले. अरे सटकत होतो मी आता. त्याला याचा बूट सटकून नाही राहिला का बे. इथं मस्त जमतं. हा थांब तिकडे जातो आता. तो काय मित्रांनो आता सटकू लागलो आपण डायरेक्ट. आपले सॉक्सचे पण हाल होणार ते का. हा आजो अरे ती थैली. अरे त्या थैलीत कपडे ना दादा. आयुष तर फुल माझ्या करून राहिला भाई डायरेक्ट. अरे ती बॉटल कोणाची आहे. बॉटल मित्रांनो असा प्रवास आहे चालला. इथं एवढा बरं इथं वरती किती मोठा असेल तेव्हा मित्रांनो. ते पण वरती पांढरं वाईट दिसू राहिलं. हा यार शोटर भी रे भाई. बंदी कपडे खराब करून राहिला पण तो इकडे असं आहे म्हणजे ऊन पण बरफ पण काहीच पुन्हा डोंगर पण. मित्रांनो आम्ही चाललो आता. मित्रांनो जाम पण इथलं मोठं लागलं. आता आम्ही चाललो सगळे. आता एका रांगेत जायचं सगळे. घोडेवारीची इकडं चिमण्याची इकडं आपली आपल्या पुढे आयुष कपडे बनले भरले ना आता पण ते बनले झाले. एन्जॉय मित्रांनो आता सध्या आपण इथं पोहोचलो. आपण जे ते तुम्हाला दिसून नाही राहिलं का हे पाहिजे तर इथून आलो आपण. आता इथपर्यंत चला झाला मित्रांनो. पार्क करत चला. हे बघू शकता बरं मित्रांनो. जर तुम्हाला येणं पण असेल तर पैसे थोडे शिल्लक आणा. कारण की इथं सगळं मागे 10 रुपयाची बॉटल इथं 50 रुपयाचं भेटतं. मित्रांनो आपले बुटं पण लय साथ देऊ राहिले. तिकडून नाही आहे तिकडून नाही. मित्रांनो आपले बुटं पण लय साथ देऊ राहिले. जुती खास करून जुती जास्त वेळ सपोर्ट नाही करत पण ही जुती एक नंबर सपोर्ट करून राहिली. कुठून पिचडती नसली नाही होत फक्त बर्फात होती. बर्फात तर कोणतीही बुटं स्लीप होते ना. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की किती वरती आहे. चला मित्रांनो पळतच. अरे तू नीट आहे का. तू इथं का आला. इथला खालून हेलिकॉप्टर. मित्रांनो इथला खालून जर हेलिकॉप्टर गेलं असतं ना तर गावातले सगळे मागं लागले असते हेलिकॉप्टरचे. मित्रांनो बंदच हेलिकॉप्टर दिसू लागला आपल्याला. चला काय झालं. हा तिकडून येऊ लागले ना. तिकडं रस्ते थांबू इकडे. हा दिसतो. आता रे आता बसलो आपण रस्त्यावरती. शॉर्टकट पण दम काढून घेतो रे भाई. शॉर्टकट
जरी टोम पडलो की नाही, फोन बी डॅमेज, मी पण डॅमेज. मित्रांनो इथलं तर मी आपल्या जीवनात पण असं चालेल. आज जिथलं चालू राहिलो तू चालेल का आयुष? चालेल इथलं जास्त मग चालेल. पहिली बार मोदी सरकार पहिली बार महादेव सरकार महादेव महादेव. चलो पहिली बार महादेव की सरकार. तर मित्रांनो आलो आपण घोडा स्टँडवर. इकडे पण पर्वत बघू शकता डायरेक्ट. आणि आता इथून पुन्हा 5 किलोमीटर म्हणता का 1.5 किलोमीटर आहे असं आहे. आणि आपल्याला आधी पण भेटली. आता इथं काही करू आपण नाश्ता गिस्ता वगैरे. मम्मी मामा बाबा पप्पा ते सगळे खाली. आम्ही जोरानं आलो भाई. मित्रांनो चहा घेतला. आता माझी वाटत शंभर व्हायची. इथं लय महाग आहे मित्रांनो. म्हणून सांगतो तुम्हाला घरूनच पाणी घेतलं तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की अंधार झाला म्हणून. आता होईल अंधार. जेवण गिवण झालं. वरण भात पोळी ही खाल्ली अन्न. आता चालू ट्रेनसाठी. मित्रांनो जशी रात होती तशी थंडी वाटते होई. तेव्हा मी कसं वाटू राहिलं? कसं वाटू राहिलं? पप्पा बाबा कुठे? पप्पा बाबा हे मांग आणि चाललं पुढे त्या गेलो मला डबल पंचायत होऊन जाईल. एक तर ते दोघं बी भोळे. तर हे मित्रांनो येऊ राहिले. मित्रांनो रात्री पण इथली पब्लिक म्हणल्या हे बावन पप्पा. अरे चला तुला कसं वाटतंय? मला एक नंबर वाटतंय. नाकातून शंभूर गळून आला तरी काही विषय नाही. मला म्हणलं ना असं उन्हाळ्यात म्हणलं इथली थंडी येणं पडतं. सकाळी मित्रांनो इथं गरमी होती. म्हणजे गरमी म्हणजे नॉर्मल टेम्परेचर होतं. सकाळी काय तू सकाळी थंड बर्फ राहील लगे मरण असं वाटतंय लगे आपण बर्फ सुनले झोपलो 3-4 लगे अंगावर. इथली मरणास थंडी तुम्ही विंपा एकदा मित्रांनो. विंपा थंडी हालत जाम. वाह हम मुंग के जैसा सेकड़े से चल रहे चालू लागले लगे. आपला ब्लॉग कसा माहिती का? मराठी प्लस हिंदी लिखण्याचा पाहिजे. नेक्स्ट ब्लॉग आहे आपला. ते लोकांसोबत हिंदी बोलायला सवय लागली म्हणून तोंडात हिंदी निघते. मातृभाषा ही मराठी. तर मित्रांनो इकडे सगळे हिंदी बोलतात म्हणून आता थोडंफार आमच्या तोंडातून पण हिंदी निघू शकते. महाराष्ट्राचे लोक हे बाई. तर मित्रांनो इथल्या वाटत हा ते असं करून राहिलो तर हात पण दुखू राहिला. म्हणजे कसं आपण नवीन ब्लॉगर आहे ना तर असा विषय. हे मित्रांनो रेस्टॉरंट बघू शकता. केरळचं मार्केट. आपले दर्शन तर काही आता होणार नाही. म्हणजे आता मंदिर झालं असेल बंद. कारण की मंदिर 8लाच बंद होऊन जातं. आता वाढले असतील ना हो. तर मित्रांनो केदारनाथ इथून 2 किलोमीटर आहे. हे तुम्ही बघू शकता. हे बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं केदारनाथ 2 किलोमीटर राहिलं तर आपल्याला डायरेक्ट उद्या सकाळी दर्शन भेटतं. तर मित्रांनो हे आपलं टेंट आहे. मस्त मोठं टेंट भेटलं आपल्याला. तर मित्रांनो हे अजून तुम्हाला आजचा व्ह्यू देतो मी. मित्रांनो हे बघू शकता. मित्रांनो आपल्याला टेंट 1 नंबर भेटलं. तर ते गेले आता हिटर आणायला. ते बघू शकतो तुम्ही किती मोठं टेंट आहे. इथं आरामशीर झोपू शकतो. आपल्या फोनात पण कमी टक्के चार्जिंग आहे म्हणून आपण चार्जिंगला लावू. तर मित्रांनो हे बघू शकता आपल्याला हिटर पण आलं. हे हिटर. मित्रांनो हे जे ब्लँकेट गरम पानी नहीं लाए हे बघू शकतो ब्लँकेट. मेरे पे है वैसे है क्या आपके पास? मैं दे दूंगा पीने चाहिए तो आपको. ठीक
चलिए मिल जाएगा कल परसों अभी आज के लिए है? नहीं नहीं आज आप ये है कल वो कर दे देना ठीक मैं दिखा रहा हूँ भैया फोटो तो मैं हाँ। दिखा अच्छा टूट गए थे अरे टेंट बाप रे बाप नहीं नीचे दिखा बाप रे बाप बाप भाई तो बर्फ ये देखो गाइस ब्रो, इतनी बर्फ है इतनी रे बर्फ में अंदर रहते लोग हम यहाँ टेंट साफ करते हैं बाप। अरे बाप हाँ आप लोगों को आना पड़ता है ना साफ करने के लिए पूरी जिम्मेदारी कोई रहती है। गिर जाए हाँ हाँ किसी के ऊपर गिर जाए ये देखो ना फोटो देखो ये कितनी बर्फ हाँ है। अरे बाप उस दिन तो एक बंदे का भैया जिस दिन ये थी ना एक बंदे के 500 रुपए ले रहे थे लोग हाँ मेरे टेंट था 8 वाला 5 लोग थे मैंने उन्हें 1000 रुपए दिए कोई बात नहीं 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 गरीब गरीब आदमी है नहीं ये काम में आएंगे भैया वही दुआ काम में आएंगे गरीब हाँ, वो हो रहा हाँ भैया वो तो हो रही है ना टेंट शुरू में आए थे हम ये देखो इतनी बर्फ थी बाप रे बाप ये पूरा बर्फ था ना यहाँ जब शुरू में आए थे हम हाँ मतलब 2-3 बर्फ साफ हाँ, थी, तब खर- लगाए खर- जाके खर- लगाए हाँ। टेंट में इतनी बर्फ थी ये व्हिडिओ बना रहा है आपका यूट्यूब पे डालने के लिए मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथपर्यंत समाप्त करू शकतो, कारण की आपल्याला उद्या दर्शन करायला जायचं आहे. म्हणून चला मी भेटतो डायरेक्ट तुम्हाला उद्या. बाय.